हरभऱ्याच्या भाजीचे शेंडे तोडायचे. शेंडेच तोडून घ्यायचे. तोडणं झाले की एका दुडीमध्ये टाकायचे. थंडीच्या सीझन मध्ये ही भाजी येते म्हणून ही भाजी लागण तेवढी तोडून घ्यायची आणि उन्हामध्ये वाळू घालायची. दुड्यामध्ये घालायची किंवा कपड्यावर घातली तरी चालन. तर थोडी करून घालायची म्हणजे पटकन वाळण. जेव्हा ही भाजी वाळते तेव्हा ह्या भाजीला नीट करावं लागतं. म्हणजे ज्या पण भाजीच्या काड्या आहे त्या बाजूला काढायच्या. फक्त पालाच घ्यायचा. म्हणूनच भाजीचा फक्त शेंडा तोडतात, कारण पानं जास्त भेटायला पाहिजे म्हणून. तर ही वाळेल भाजी आपण वर्षभर खाऊ शकतो. तर कडक उन्हामध्ये वाळेल भाजी. चाल पोरी, आता ही भाजी कशी बनवायची सांगते. लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घ्या ठेसून. ठेसणं झाले की काढून घ्या. आता जी हरभऱ्याची भाजी ती एका प्लेटमध्ये काढा. भाजीत टाका 2 चमचे बेसन. करा भाजी मिक्स. कढई ठेव गॅसवर. कढईमध्ये वत तेल. त्याला टाक जिरं. टाक ठेसा. फिरव गरगर. टाक हळद. वत पाणी. जेवढी भाजी करायची तेवढं. नंतर टाक शेंगदाण्याचा कूट. टाक मीठ. जेव्हा पाण्याला उकळा येतो तेव्हाच भाजी पेरायची. गर फिरवायची म्हणजे बेसनाच्या गाठ्या बनणार नाही. हातामध्ये कमी भाजी घेऊन टाकत राहायची. दुसऱ्या हातानं घोटत पण राहायचं. भाजी आता गद कडू द्यायची. तेव्हाच खायला लागन चवदार. घरामध्ये भाजी नसली की ही भाजी करून खायची. गरम भाकरी थापाच्या. भाकरी संग ही भाजी वरपून घ्यायची. त्याला आता ठोका एक लाईक.